गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्रीवत्समणिकौस्तुभं च मुकुटं केयूरमुद्रांकितं बिभ्राणं वरदं चतुर्भुजं पीताम्बरोद्भासितं मेघशान्तनुं प्रसन्नवदनं पुल्लारविन्देक्षणं ध्यायेदं कटनायकं हरिमहर्निशं सुरैर्वन्दितं वेङ्कटाद्रिसमं स्थानं ब्रह्माण्डनास्ति किञ्चन वेङ्कटेशमो देवो भूतो न भविष्यति। मुरारी जगन्नाथ नारायणाहो कृपासागराच्युता माधवाहो मधुसूदना श्रीधरा भाग्यवन्ता नमस्कारः वेङ्कटेशा समर्था। मुक्ता विद्रुमेहमनीलधवलच्छाये मुखे श्रीक्षणे युक्तामिन्दुकलानिबद्धमुकुटां तत्त्वार्थवर्णात्मिकां गायत्रीं वरदाभयां कुशकशाशूलं कपालं गुणं शङ्खचक्रमथारविन्दयुगलं हस्ते वहन्ति भजे। बालां बालादित्यमण्डलमध्यस्थां रक्तवर्णां रक्ताम्बरानुलेपनस्रगाभरणां चतुर्वक्त्रां दण्डकमण्डलवक्षसूत्राभयाङ्क चतुर्भुजां हंसासनारूढां ब्रह्मदेवत्यां ऋग्वेदमुदाहरन्तीं भूर्लोकाधिष्ठात्रीं गायत्रीं नामदेवता ध्यायामि। रसिको, कालच्या सांगितल्याप्रमाणे मी आज मेष राशीविषयी बोलणार आहे। मेष राशीचा स्वामी मंगळ आणि वृश्चिक राशीचा स्वामी सुद्धा मंगळ आहे। पण मी आज मेष राशीचं थोडं सांगणार आहे। मेष रास ही तरुणपणी व वृद्धावस्थेत भरपूर संपत्ती, त्यांना रक्तासंबंधी व्याधी असतात, पोटात त्रास असतो, यांना पाठबळ जे असतं ते दक्षिण दिशेकडून असतं। त्यांच्या वयाच्या 3, 12, 20, 45 या वर्षी त्यांच्या आयुष्यात नवीन वळण मिळतं। त्यांना त्यांचा शुभवार मंगळवार असून त्यांना नातेवाईक वगैरे भरपूर असतात।